तर मंडळी, छावा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही छावामध्ये या औरंगजेबाच्या मुलीला देखील पाहिले असेल। औरंगजेबाच्या या मुलीचं नाव होतं झिनोतुन्निसा। तुम्हाला तिच्याकडे पाहून प्रश्न पडला असेल की ही इतकी गोंधळलेली का आहे, तिच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव दिसत नाहीत, एक्सप्रेशन दिसत नाही, असं का? ती आपल्या बापाच्या सगळ्या गोष्टींबद्दल ना आनंदी आहे ना दुःखी, तिच्या मनात या सगळ्या गोष्टींच्या बद्दल कोणताही विचार देखील दिसत नाही। तिचं एक्सप्रेशनलेस असण्याचे कारण तो रोल डायना पेंटीने केलाय असं नाही आहे। तिचं एक्सप्रेशनलेस असण्याचं कारण आहे झिनोतुन्निसा मुळात तशी होती। झिनोतुन्निसाबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे, पण मराठ्यांच्या दृष्टीने झिनोतुन्निसाचे कंट्रीब्युशन खूप आहे, खूप महत्त्वाचे आहे। आजच्या या व्हिडिओमधून पाहूया झिनोतुन्निसाचे पुढे काय झाले आणि ही मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची का आहे। मी माया जाधव, मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे। औरंगजेबाच्या 4 मुली होत्या। त्या 4 पैकी पहिली होती झेबा-उन्निसा, दुसरी होती झिनोतुन्निसा, तिसरी होती सुबेदात-उन्निसा आणि चौथी होती मेहरुन-उन्निसा। या चौघींच्या पैकी दोघींच्या बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे। झेबा-उन्निसा बंडखोर होती। ती तिच्या बापाच्या अनेक गोष्टींना विरोध करायची। तिचा अनेक शास्त्रांचा जसे की खगोलशास्त्राचा अभ्यास होता। ती एक कवयित्री होती। मखफी या नावाने ती कविता लिहायची। औरंगजेबाला या असल्या कविता वगैरे गोष्टी आवडत नसत, त्यामुळे औरंगजेबानं तिला कैदेत टाकलं, कारण तिचा दिवाने मखफी नावाचा ग्रंथ औरंगजेबाच्या हाती लागला। चित्रपटात दाखवलेल्या आणि औरंगजेबाची दुसरी मुलगी असलेल्या झिनोतुन्निसाचा जन्म 5 ऑक्टोबर 1643ला महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरला म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादला झाला, कारण तेव्हा औरंगजेब दख्खनचा सुभेदार होता आणि तो औरंगाबादला राहायचा। औरंगजेबाची पत्नी दिलरस बानो ही या झिनोतुन्निसाची आई। झिनोतुन्निसा आपल्या वयाची साधारण पहिली 40 वर्षे ही दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात राहायची। त्यानंतर 1681 साली औरंगजेब जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेवर आला तेव्हा पहिल्यांदा झिनोतुन्निसा दिल्ली सोडली आणि ती दक्षिणच्या दिशेने निघाली। मुघल दरबारात बादशाह बेगम हे अत्यंत महत्त्वाचं पद असायचं। अनेक वेळेला हे पद अर्थातच बादशहाच्या पत्नीकडे असायचं, जसं की शहाजहानच्या काळात मुमताज किंवा जहांगीरच्या काळात नूरजहान। तसंच पण औरंगजेबाच्या सुरुवातीच्या काळात हे पद औरंगजेबाची बहीण असणाऱ्या जहानाराकडे, जहानारानंतर औरंगजेबाने हे पद आपल्या मुलीला म्हणजे झिनोतुन्निसाला दिले। झिनोतुन्निसा ही औरंगजेबाच्या म्हणण्याप्रमाणे वागणारी, बंडखोर नसलेली, स्वभावाने शांत आणि आपल्या वडिलांच्यावर प्रेम असणारी अशी मुलगी होती। त्यामुळे झिनोतुन्निसा ही औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत बादशाह बेगम या पदावर राहिली। झिनोतुन्निसा मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा रोल येतो तेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई आणि त्यांचा मुलगा युवराज शाहू दोघेही औरंगजेबाच्या कैदेत पडतात, म्हणजे रायगडाचा पडाव झाल्यानंतर 1689 साली जेव्हा येसूबाई आणि युवराज शाहू औरंगजेबाच्या कैदेत गेले, त्यावेळी झिनोतुन्निसा यांनी महाराणी येसूबाईंना आणि युवराज शाहूंना कैदेत फार सांभाळून घेतले। त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा टोकाचा अन्याय किंवा अत्याचार झाला नाही। शाहू महाराजांना जेव्हा कैद झाली तेव्हा ते फक्त 7 वर्षाचे होते। यामुळे 7 वर्षाच्या लहान मुलाला, छत्रपती संभाजीराजांच्या मुलाला झिनोतुन्निसाने आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं आणि खूप सांभाळून घेतलं। त्यांची खूप विशेष काळजी घेतली। औरंगजेब अत्यंत क्रूर होता, त्याने अत्यंत क्रूर निर्णय घेतले, अनेकांच्या हत्या केल्या, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली। त्यानंतर मराठ्यांच्यावर शेवटच्या क्षणापर्यंत हल्ले करून मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण काळात झिनोतुन्निसा जरी औरंगजेबाच्या सोबत असली तरी तिच्या मताचा किंवा तिला जे काही वाटत आहे त्याचा औरंगजेबाच्या निर्णयावर कोणताही परिणाम होणार नव्हता, कारण औरंगजेब हा सर्वेसर्वा होता। म्हातारा असला तरी सगळी सत्ता त्याने आपल्या हातात रोखून ठेवली होती। त्यामुळे झिनोतुन्निसा ही नेहमी गोंधळलेली दिसायची, कारण ती स्वतःच तितकी क्रूर नव्हती। तिला प्रत्येक वेळी आपल्या बापाचे निर्णय पटतच असत असं नाही, पण तरी देखील ते सगळं पाहणं तिच्यासाठी भाग होतं। अखेर 20 फेब्रुवारी 1707ला औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या मातीतच मृत्यू झाला।
त्यानंतर एक प्रकारे बादशाह बेगम या पदावरून झिनतुन्निसा मुक्त झाली. अर्थात तिला कुणी काही केलं नाही. त्यानंतर ती जवळजवळ 14 वर्षे जिवंत होती, पण मुघल साम्राज्याची पडझड ती रोखू शकली नाही. औरंगजेबाच्या मुलांपैकी कामबक्ष नावाच्या मुलाला झिनतुन्निसाचा पाठिंबा होता, पण वारसा युद्धात हा कामबक्ष बहादूरशहाकडून म्हणजे मुअज्जमकडून मारला गेल्यामुळे ती काही विशेष करू शकली नाही. दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या दर्यागंज या भागात तिने उभी केलेली एक मशीद, जिचं नाव आहे झिनतुन्निसा, जी आजही उभी आहे. ही मशीद तिने आपल्या बापाकडून हुंड्याची रक्कम घेऊन बांधली असं म्हणतात. तिने अनेक विश्रांतीगृह, धर्मशाळा देखील बांधल्या. त्या देखील आपलं अस्तित्व टिकवून आहे. झिनतुन्निसाचे लग्न झाले नव्हते, कारण मुघल बादशाह आपल्या मुलींचे लग्न करत नसत. ती प्रथा मुघलांच्यात नव्हती. त्याचं कारण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये जरूर सांगेन. झिनतुन्निसाची एक आठवण महाराष्ट्रात देखील आहे. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे शाहू महाराज 7 वर्षाचे असल्यापासून औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू महाराजांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळ झिनतुन्निसाने केला. त्यांच्यावरती अत्याचार होऊ दिले नाहीत. एक प्रकारे त्यांचे धर्मांतर होऊ दिलं नाही. त्यांना प्रोटेक्ट करून ठेवलं. या कारणासाठी झिनतुन्निसाच्या मृत्यूनंतर म्हणजे 1721 सालानंतर साताऱ्याच्या शाहू महाराजांनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाने साताऱ्यात एक बेगम मशीद नावाची एक मशीद बांधली. ही बेगम मशीद म्हणजे अर्थातच झिनतुन्निसा बेगम यांच्या नावाने बांधलेली मशीद आहे. या मशिदीचं ओरिजिनल शाहू महाराजांनी केलेले बांधकाम शिल्लक नसलं तरी त्या बांधकामाची ज्योती शिल्लक आहेत आणि जी मशीद आहे त्याच जागी बेगम मशीद नावाची नवीन मशीद, नव्याने पुन्हा बांधलेली मशीद आज देखील साताऱ्यात आहे. सातारकरांनी जरूर कमेंट करून सांगावे, बेगम मशीद साताऱ्यात आहे का आणि कुठे आहे. 7 मे 1721ला दिल्लीतच या झिनतुन्निसाचा मृत्यू झाला. तिचं दफन तिनंच बांधलेल्या झिनतुल मशिदीच्याच आवारात करण्यात आलं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओतील माहिती नवीन वाटली असेल, इंटरेस्टिंग वाटली असेल तर कमेंट नक्की करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जय शंभूराजे.